लोकांना शुभेच्छा द्यायच्या आणि आलेला सुद्धा आहे धर्मराजा. आता मी सगळ्यांचं पुन्हा स्वागत केलेलेच आहे, पण टॉस बॉक्स मध्ये आलात सगळ्यात पहिले धर्मराजा चषकाचे मी खूप खूप आभारी आहो, कारण त्यांनी मला धर्मराजा चषकमध्ये बोलवला ना. इथं आल्यानंतर पोरांची तर मजा आहेच, पण खास महिलांना इथं आज आमंत्रण केलं. क्रिकेटच्या मैदानावर महिला दिसतात आणि महिलांसाठी हळदी कुंकू ठेवला, तर जाम भारी आयोजन आहे हो. मी जाम खुश आहो. हॅपीनेस तर चेहऱ्यावरच दिसतं आणि असाच प्रयत्न करत राहा. आणि महिलांसाठी, कारण पुरुष वर्ग तर आहेच पुढं, पण महिलांनी पण पुढे दिलं गेला पाहिजे, म्हणून त्यांना मैदानात आणणं हे काम या दोन्ही माणसांनी आणि पूर्ण फॅमिलीने केलं आहे. सो थँक्यू सो मच. असंच करत राहा, खूप धमाल करा आणि आपल्या समाजाला पुढे न्या. आणि जाम मजा आली. धन्यवाद. में देखा जाए तो गांव खेड़े से तैयार होने वाले जो हमारे खिलाड़ू हैं उनको प्रोत्साहन देने का काम इस धर्मराजा चषक के माध्यम से नीलेश चौधरी कर रहे हैं. मुझे विश्वास है कि आज 5वां साल हुआ. जैसे जैसे साल बढ़ते जाएंगे ये जो चषक है इसका महत्व दिन ब दिन बढ़ते जाएगा. और आने वाले दिनों में आज यहाँ पे मिट्टी पे हमारे लोग यहाँ पे खेल रहे हैं, गांव के लोग खेल रहे हैं. यहीं से ऐसे खिलाड़ी तैयार हो जाएंगे जो आने वाले दिनों में IPL में हमको देखने को मिलेंगे. उसके लिए मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और नीलेश चौधरी को बहुत धन्यवाद देता हूँ. इसी तरह से खिलाड़ी जो खेल रहे हैं उनको और प्रोत्साहित करके नए तरीके से और खेल करके अपने क्रिकेट टीम का नाम रोशन, हमारे शहर का नाम रोशन कैसे हो, इसके ऊपर वो ध्यान दे रहे हैं. इसलिए उनको फिर से एक बार बहुत बहुत धन्यवाद देता हूँ.